या बातमीचे प्रायोजक आहेत मलाबार गोल्ड अँड डायमंड्स. सोलापुरात 6 ते 9 ऑगस्ट या दरम्यान भव्य आर्टिस्ट्री शोचे आयोजन. गोल्ड, सिल्वर, डायमंडचे दागिने, फ्री ब्युटी सर्व्हिसेस, गिफ्ट्स आणि धमाकेदार ऑफर्स. एक वेळ अवश्य भेट द्या. एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं. इथं मी झुंज देतोय मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी. मी आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबाला बोलवलेलं दाखवा. मुंबईने आल्यापासून 1 वर्ष होतं 29 ऑगस्टला. आता फडणवीस साहेबांना एक शब्दाने दुखावलेलं दाखवा. पण तुमचा मंत्री बावनकुळे जर पत्र देतोय आणि रद्द करा म्हणतोय, ते फडणवीस साहेबाला कळत नाही का? मी काय चुकीचं बोलतो? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी माझी चूक सांगा. मी काय चुकीचं बोलतोय? संजय शिरसाटांनी फोन करून रद्द करायला लावलं कुणबी प्रमाणपत्र. काय चूक बोललो? बोडके नावाच्या व्यक्तीच्या भावाची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द केली. काय चुकीचं बोलतोय? मी झुंज कोणासाठी देतोय? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाईचं, लेकरा बाळांचं वाटोळं करायला लागले ते बोलतोय. काय चुकीचं बोलतोय? मी ते पत्र सुद्धा आणले तिथं. पण हे बघा काय बोडकेची व्हॅलिडिटी, तिच्या भावाची, सख्या चुलत भावाची, ही रद्द केली, बहिणीची रद्द करून टाकली. काय खोटं आहे? का मुळावर उठले फडणवीस त्या बावनकुळेच्या माध्यमातून? हे एकनाथ शिंदेच काय चुकीचं याच्यात? का राग येत नाही मराठ्याला? जात पडताळणी समितीचा निर्णय येऊ. दहीहंड्याला प्रमाणपत्र द्या म्हणून व्हॅलिड. कस काय रद्द होतं दुसऱ्या दिवशी सकाळी? रद्द होत आहे कसं? बावनकुळेचं पत्र कुठे ते? काय कधी मीडियाला खोटं बोललो? खाली घ्या. मीडियाला सगळं सांगून करतोय. हे बावनकुळेचं पत्र मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणून. फडणवीस साहेब काय चूक बोलतो मी? फडणवीस साहेबाला 1 वर्षात कधी बोललो नाही, कारण आम्हाला आशा होती फडणवीस साहेब आता मराठ्यांचं चांगलं करायला लागले. एक शब्द न दुखवलं नाही. बोलायला काय जागा आहे त्यांना? का रद्द करता तुम्ही? रद्द करा. इन्व्हेस्टमेंट करून देतो मंत्री कधी? काय लावलंय हे? पाटील साहेब राज्यात साहेबांवरती जे आहे ते टीका करताय, परंतु काही दिवस अगोदर जे आहे की सोलापुरातील मराठा समाज बांधवांनी जे आहे मराठा समाजाचाच महापौर व्हावा यासाठी जे ठिकठिकाणी आंदोलन केले होते. आज तुम्ही त्याच महापौरांबरोबर जे आहे ते सार्वजनिक काय असतं हे बघा. विषय भरकटायला नको. तर नेमका मेसेज काय द्यायचा तुम्हाला? संदेश काय द्यायचा आहे कशाचा? आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती आणि काही दिवस अगोदर जे आहे छत्रपती शिवरायांचं शिल्प उद्घाटन करायचं नाही का? मी त्याला राजकारणात जोडायचं तुम्हाला जातीशी? काही दिवस अगोदर मराठा तुम्हाला जातीशी जोडायचं गेला? तुमची इच्छा आहे का आम्ही कुण्या गोविंदांना नांदू नये? फडणवीसांची इच्छा तुम्हाला पुरी करायची का? सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहू नये. मागणी असणं ही प्रत्येकाचा अधिकार आहे. म्हणून काय वैरी झालोत का आम्ही? मागणी करणारेच लोक महापौराबरोबर आहेत. आता माझा तो प्रश्न नाही. विषय भरकटायला नको. गरिबांच्या लेकराचं कल्याण होते. पाटील साहेब आपण रोष व्यक्त करताय, मात्र या राजकीय पक्षामध्ये जे आहेत ते आपले समाज बांधव मोठ्या प्रमाणात खासदारांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत त्यांना काय आपण संदेश देणार आहात? कारण आपण एकीकडे फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील यांच्यावरती टीका करताय, मात्र अनेक पक्षामध्ये आपले मराठा बांधव जे आहेत ते आहेत, त्यांना काय आपण संदेश देणार? मी कधी टीका शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती वर्षात केली. मला गरिबाचं कल्याण करायचं तर मी राजकीय ढवळाढवळ करू नये. मी राजकीय बोलू नये. नाही बोललो. लाड भाऊ मध्ये पडले, विखे पाटील साहेब मध्ये पडले. मी एका शब्दानं दुखवलं नाही. मला आशा होती गरिबाचं कल्याण होईल. कुणबी प्रमाणपत्र रद्द का केले? यांच्या डोक्यात वेगळं आहे. मी रिअल सांगायलो आज सोलापूरच्या नगरीतून. यांच्या डोक्यात हे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्याला द्यायला लागलाय. नोंदी देणं म्हणजे पक्क आहे. मग आता गैरसमज पत्रा मराठ्यात म्हणजे प्रमाणपत्र काढणार नाही का? रद्द व्हायला लागले. रद्द कस काय होतील? ओरिजिनल नोंदी आहेत शिंदे समिती शोधल्या. रद्द कस काय करायला तुम्ही? यांना सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं गॅजेट द्यायचं नाही. यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत म्हणून मराठ्यांनी जागे व्हा. राजकारण नंतर करू. राजकारण नंतर करू. अगोदर मराठे एकत्र या तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करण्यासाठी. पर्याय नाही. उघड अन्याय केलाय.
तरी तुम्ही खरबडून जागे होणार नसलात तर तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळतच नाही. सरकार कुठेतरी थंड हे आंदोलन आपलं. नमस्कार सोलापूरकर, आपल्या सर्वांच्या आवडीचा आणि खूप दिवसांपासून वाट पाहिलेला आर्टिस्ट्री शो पुन्हा एकदा येतोय. 6 ते 9 ऑगस्ट या दरम्यान मलाबार गोल्ड अँड डायमंड्स सोलापूर या ठिकाणी गेल्या वर्षी आर्टिस्ट्री शोला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने आणला आहे दुप्पट स्टॉक आणि दुप्पट उत्साह. खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी फ्री मेहंदी आर्ट, फ्री मेकअप सेशन, फ्री नेल आर्ट, खास आद्रा मॉल क्लॉथिंग ब्रँडचे नवीन कलेक्शन, ट्रायल आणि आकर्षक ऑफर्स, प्रत्येक ग्राहकासाठी फ्री फोटोशूट, सिल्वर ऑर्नामेंट्स फक्त 500 रुपयापासून, गोल्ड ज्वेलरीवर मेकिंग चार्जेस फक्त 7.9% पासून सुरू, डायमंड ज्वेलरी फक्त 8,000 रुपयापासून. आणि एवढंच नाही, 10,000 रुपये किमतीची लकी ड्रॉ गिफ्ट मलाबार कडून मिळणार. आद्रा मॉल कडून स्पेशल लकी ड्रॉ, ऑनलाईन लकी ड्रॉ मधून निवडलेल्या विजेत्यांना मिळणार फ्री नेल आर्ट आणि फुल ब्रायडल मेकअप. तुमच्या मैत्रिणींना, बहिणींना आणि कुटुंबाला घेऊन नक्की या. 6 ते 9 ऑगस्ट दरम्यान फक्त 4 दिवस मलाबार गोल्ड अँड डायमंड्स या ठिकाणी. गोल्डवर आकर्षक मेकिंग चार्जेस, फ्री ब्युटी सर्व्हिसेस, गिफ्ट आणि धमाकेदार ऑफर्स. आर्टिस्ट्री शोचे इव्हेंट पार्टनर आहे कुमार इव्हेंट्स आणि फोटोग्राफी पार्टनर्स आहेत टेल्स ऑफ 2. आम्ही तुमची वाट पाहत आहोत.